वर्धा जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने विश्व मानव तस्करी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन वर्धा जिल्ह्यामध्ये बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, बाल कामगार व बाल तस्करी थांबवण्याबाबत वर्षापासून सोशल वर्करच्या माध्यमातून काम करीत आहे। समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत जाऊन बालकांवर अन्याय अत्याचार होऊ नये तसेच बालविवाह होऊ नये यासाठी गाव पातळीवर सोशल वर्कर काम करीत आहे। वर्धा जिल्ह्याचे समन्वयक पियुष अशोक कुमार, जिल्हा काउन्सिलर आकांक्षा उगेमुगे, सिटी कोऑर्डिनेटर निखिल पाटील, सोशल वर्कर योगेश कांबळे, आरती कारंजेकर, सूरज भगत, सचिन नाकले, सतीश काळे जिल्ह्यामध्ये काम करीत आहे। 30 जुलै 2024 रोजी आज आम्ही ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट वर्धा संस्थेच्या वतीने विश्व मानव तस्करी दिवस साजरा करत आहोत। निश्चितच हा जो मुद्दा आहे मानव तस्करीचा हा गंभीर मुद्दा आहे। यामध्ये मोठ्यांपेक्षा बालक जास्त बळी पडतात। सहजच त्यांना पळवून नेल्या जाऊ शकते। तर ह्या कुठलंही मूल आपल्या पालकांपासून दुरावला जाऊ नये यासाठीच आमच्या संस्थेच्या वतीने हा प्रकल्प राबवला जात आहे आणि याच्यामध्ये आमचे 8ही तालुक्यामध्ये कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करत आहे आणि बालकांना आपल्या परिवारापर्यंत सुखरूप पोहोचवून देण्याचं काम आमचं चालू राहणार है। आज 30 जुलाई 2024 हमने आज हमारे ऑफिस में विश्व मानव तस्करी दिन मनाया। इसमें हमने पूरे हमारे कार्यकर्ताओं ने अपने अपने तालुका में जाके इसकी जन जागृति की और इस तरह से हमने आज का जो कार्यक्रम था संपन्न किया। महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे, वर्धा।